नांदेड़ में वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने सरकार, चुनाव आयोग और विपक्षी दलों पर हमला बोला। उन्होंने नगर निकाय चुनाव टालने, स्वारगेट घटना, राहुल गांधी पर मोदी के बयान और संविधान बदलने की साजिश जैसे मुद्दों पर खुलकर अपनी राय रखी। आंबेडकर ने आरोप लगाया कि बीजेपी, आरएसएस, कांग्रेस और एनसीपी सभी आरक्षण विरोधी है। साथ ही उन्होंने फुले शाहू आंबेडकर विचारधारा को फिर से मजबूत करने का आह्वान किया। आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, पण मोदीने त्याला काय करून ठेवले? वाघाचं मांजर करून ठेवले अशी असणारी परिस्थिती आहे। उठ तर उठ, बस तर बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे। तो तुमचं बघणार की त्याचं बघणार? मोदीने सरळ सांगितलं, तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन। तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील? कोणासाठी लढेल तो? कोणासाठी लढेल? तुमच्यासाठी की त्याच्यासाठी? स्वतःचं पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो? जा घेऊन माझ्या पोराला। आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या पोलिसाला? काय म्हणतो? काय आपण त्या पोलिसाला? घेऊन जा। मग काय म्हणतो आपण? घे आणि सोड। जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून? तो कशाला तुमच्यासाठी भांडेल? तुम्ही तर जाऊ दे, काय व्हायचं ते होईल, मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मजा मारतो। आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे, आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा नये। कधी सुरी फिरवेल हे कळत नाही। दोन्ही बाजूने संकट आहे। एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय, आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या, ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या दिशेने